Hare
एक देव करुणे धावा हे देवेला देवा सुख
पांडुरंगा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वचनायिका कमलापती माझी लंकाची विनंती करतो ते काळी आपण साधी डोळी येणे कुठे तुझे बलिवना आता हृदय आपुले चौपामध्ये आभले वही पैसो माऊली नमस्कार आला तुला तू एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख निरती माईक दुःखाची जनते नाही आली अवसान. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया तुमचा लागलो मला कुठे काही कणे बोलतो वचने आणि भाविका तुमचा विकारनाथने तुमचा दास ज्याची याद पूर्वावी तुमचा लागलो प्रस्तुत प्राप्त अपुला देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख सुखाची जनते नाही आली अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. आज मौजी शहाजहानपूर इथे जिल्हा जत तालुका माजलगाव कोजागिरीच्या पौर्णिमेच्या निमित्ताने नेहमी सांगत असतो कारणाशिवाय काही घडत नाही, कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही आणि एकत्र आल्याशिवाय विचार विनिमय होत नाही. काय कारण आहे तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. असं काय महत्व आहे या पौर्णिमेत? फार मोठं महत्व आहे. आश्विन महिना आई अंबा आता उठली आणि परत एकदा निवांत झोपली आहे. बसवली आपण, उठवली आपण आणि झोपवली आपण. आज परत दया दुधाने आंघोळ घालून त्या आईला परत एकदा उठवायचं आणि देवाऱ्यावर बसवायचं. आजचा तो कोजागिरीचा कार्यक्रम आहे. काय कारण घडली असतील आजच्या पौर्णिमेला? आजच्या पौर्णिमेला शिवछत्रपतीच्या काळामध्ये हिरकणी नावाची बाई होती. 8 वाजता गडाचे दरवाजे बंद व्हायचे. या बाईने कॅनमध्ये दूध भरले आणि दूध घालायला ती गावाच्या बाहेर गेली. गावाच्या बाहेर गेल्यानंतर तिने दूध विकलं आणि 8 वाजून गेले. 8 वाजता दरवाजे बंद झाले. 8:30ला ती गडावर आली. तो आजचा दिवस आहे. पौर्णिमेचा चंद्र आहे. गडाच्या कडेने बाई फिरतीये. 6 महिन्याचं बाळ तिचं घरी आहे आणि 6 महिन्याचं बाळ आईची वाट पाहत आहे. आधी आई कळाली. देव कळावा, सद्गुरू कळावा. कारण मुलाला जेव्हा आई हवी असते तेव्हा तो कोणाकडे राहत नाही. त्याला आई म्हणजे आईच पाहिजे. दिवसभर कोणाकडे जाईल पण रात्री त्याला आई हवी असते. या प्रमाणे तिने गडाला घेतलेली. हळूहळू तिने ते गडाला धरून खाली उतरले. पारी काही जागी झाली. पळत आपल्या घरी गेली. सकाळी पहारेकरांनी 8 वाजता शिवाला सांगितलं. रात्री एका बाईने अन्याय केला. गडावरनं हात उतरली. बोलवून द्या तिला. भर दरबारामध्ये तिला 12 वाजता बोलवली. तिच्या हातामध्ये एक 6 महिन्याचं बाळ होतं. डोळ्यामध्ये मातृत्वाची चमक होती आणि शिवाचं प्रेम होतं. विचारलं, मासाहेब तुम्ही का गडावर आतमध्ये उतरला? 8 नंतर आपले दरवाजे बंद होता. तुम्ही अन्याय केला. तिने बाळाकडे पाहिलं. राजे शिवबाला सांगितलं, राजे माझं 6 महिन्याचं बाळ घरात होतं. एका लहान मुलासाठी आई काय करू शकत नाही. तिने एवढा मोठा गड खाली उतरली. शिवाजी महाराजांनी त्या गडाला हिरकणी नाव दिलं आणि तिचा सत्कार केला. काही तोडली होती. आईचं प्रेम कुठपर्यंत आहे? आईचं प्रेम किती जिवंत आहे तोपर्यंत. तुम्हाला मला आईचं प्रेम कुठपर्यंत आहे? कचरा कमीपर्यंत. किंवा आपण जिवंत आहे तोपर्यंत. देवाचं प्रेम आपल्याला किती पाहिजे? याची जीवाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाजवळ, देव आहे आपल्याजवळ. महाराष्ट्राचे लाडके संत तुकोबाराय सांगतात जीवाला सुख
पंचमहाभूताचं आहे. मग सुख कुणाला द्यायचं? देहाचं काहीतरी दुखतच असतं. शरीर उंगळ शरीर दुर्गंधीची फार नाही अपवित्र शरीराशी. शरीराचं काही ना काहीतरी लहानपणापासून म्हातार होईपर्यंत दुखतच असतं. ते उष्ण घेतलेलं पंचमहाभूताचं आहे. आपल्याला माहित नाही आपलं शरीर देवाचं राहण्याचं भाड्याचं घर आहे आणि एक दिवस हे सोडून आपल्याला जावं लागणार आहे. याच शरीरामध्ये राहून आपल्याला काय करायचं आहे? जीवाला सुखी करायचं आहे. कोणाला सुखी करायचंय? जीवाला. जीव हा शिवस्वरूप आहे. देहामध्ये आला, आत्म्याला आपलंच केलं आणि दिसणारे तुला माझं म्हणू लागला आणि देवाला दिसत. तुकोबारे सांगतात जीवाला सुख पाहिजे. सुख आहे देवाजवळ आणि देव कुठे आहे? सोमवार आला की महादेव, मंगळवार आले की देवी, बुधवार आले की कृष्ण किंवा पांडुरंग, गुरुवार आला की दत्तात्रय, शुक्रवार आला की संतोषी माता किंवा महालक्ष्मी, शनिवार आला की शरण शरण हनुमंता. आपण भक्तीची वाट कोणालाही न विचारता भक्ती करतोय. गरगर गरगर फिरतोय एका घमेंडीमध्ये. आणि जोपर्यंत त्याला ओळखलं जात नाही, त्याला अनुभवलं जात नाही, तोपर्यंत जीवाला सुख होत नाही. कारण त्याला ओळखावं लागतं. ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना नका आढळणारा जाऊ धनी धनीदार कोठे उडवाल हित विचारी मनात आपुल्या. तुकोबारायांच्या मला म्हणण्यापेक्षा आपल्या मनात विचारा, मी नामावर किती प्रेम करतो, मी देवावर किती प्रेम करतो, मी देहावर किती प्रेम करतो, मी सद्गुरूवर किती प्रेम करतो, मी असणाऱ्या दिसणाऱ्या प्रपंचावर किती प्रेम करतो. जीवाला सुखी करायचे देहातल्या आणि देहातल्या जीवाला जर सुखी करायचं असेल, तुम्हाला मला देहात आतमध्ये प्रवेश करावा लागेल. शरीर हे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देव आहे म्हणून मी तुमच्या समोर उभा राहिले. माझ्या देहातला देव जर निघून गेला तर मी बोलू शकणार नाही. तुम्ही सज्जन माझ्या समोर बसले, तुम्ही ऐकू शकणार नाही. म्हणजे ज्याच्या सत्तेने, ईश्वराच्या सत्तेने शरीर चालतं, आपल्याला देवाची सत्ता मान्य नाही राहायचं. किती वर्ष म्हणतो आपण
नातू पंतू सगळ्यांनी प्रमाण म्हटलं का नाही ना, पण देवाची सत्ता मात्र कळाली नाही. जर कधी श्रीपाद बाबा भेटले नसते, रामदास बाबा भेटले नसते, मलाही ही सत्ता कळाली नसती की मी देवाच्या सत्तेने बोलतोय म्हणून. जोपर्यंत आपण त्याची सत्ता मान्य करत नाही, जीवाने ईश्वराची सत्ता मान्य करावी. कारण जीव ईश्वराधीन आहे, शिव स्वरूप आहे आणि देह नाशिवंत आहे. आणि नाशिवंत देहामध्ये तुम्ही आपण आलो आहोत. कशासाठी आलोय? नाशिवंत देहासाठी. कशासाठी आलोय? देवासारखे देवाला सुद्धा यावंसं वाटतं. स्वर्गीच्या मारा परमात्म्याला वाटतंय जगामध्ये मी जन्माला जावं आजच्या दिवशी. तुम्हाला कल्पना आहे का नाही मला माहित नाही, पण गोपिका देवाकडे गेल्या आहेत. तेव्हा आम्हाला असं वाटतंय एक रात्र तुझ्या बरोबर राहावं, तुला अनुभवावं, तुला लुटावं. हृदय आकाशामध्ये तू कसा राहतो त्याचा आम्ही अनुभव करावा. गोपिका तुमच्या माझ्यासारख्या सुखी दुःखी साध्या प्रापंचिक महिला आहेत. धुलं धुतलं तरी चिरे चोळी या धुता त्या विसरती. ऊर्ध्व लक्ष लागले श्रीकृष्णमूर्ती. जोपर्यंत आपल्याला प्रबोधाचं नामस्मरण ऊर्ध्वमुखे आळविला, सोहम शब्दाचा नाद. ऊर्ध्वमुख कसा करायचा? आपल्याला आलेला अनुभव सद्गुरूकडे गेलं, सांगितलं, वाढला तर तो प्रबोध कसा ऊर्ध्वमुखाने घ्यायचा आहे. तुम्हाला परा पश्यंती मध्यमा वैखरी 4 वाणी माहिती आहे. आगम निगम टाकीमुख माहिती नाही आणि ऊर्ध्वमुख तर त्याहून माहित नाही. हे सद्गुरूकडे समजून घ्यायचं असतंय.
गोपिकांना ते देवाकडे समजून घ्यायचं होतं. प्रपंचात राहून त्यांना परमात्म्याला आपलंसं करायचं होतं. व्यवहारिक सत्तेत एखाद्या बाईला फसवायचं असेल तर फक्त तिच्या पुढे काहीतरी चुन म्हणून टाकावं, गोड शब्द बोलावा, तिच्या नवऱ्याची निंदा करावी, तो असा तो तसा. कधी भुलली जाते ते तिला कळत नाही. एखाद्या माणसाला आपलंसं करायचं असेल तर जाता येतात त्याच्याकडे बोल हातलं का, जाता येता डोळ्याने खुणा केला तर तो आपलासा होईल. लग्न झालेल्या नवऱ्याला आपलंसं करायची आयडिया बाईला येते. लग्न झालेल्या बाईला आपलंसं करायची आयडिया माणसाला येते. या जागेवरच्या जीवाला ईश्वराला आपलंसं करायचंय. सुख कशाला म्हणावं? देव आणि जीव एका ठिकाणी कुठे भेटेल? ज्या भक्तीच्या पेठेमध्ये आत्मसाक्षात्कार होतो. जीवा शिवा भक्तीची या पेठे झाली बेटी, आत्मसाक्षात्कारी पडे मिठी, ते संधी माझी उठी आणि वारंगण. का सांगत नाही एखादा? का सांगत नाही एखादा? आतापर्यंत का नाही सांगितलं एखाद्याने तुम्हाला? देहामध्ये जीव राहतो, शिव राहतो आणि दोघांच्या संधीमध्ये त्याची गाठ पडते. कोणी सांगितलं? म्हणा जीवशू दोन्ही, जीवशू दोन्ही खुंटे पैसे लोकांच्या घरची धुणं भांडी करणारे जनाबाई महाराज, माळावरचं शेण गोळा करणारे जनाबाई महाराज यांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. त्या जनाबाई महाराजांना जीवशू खुंटा कळतोय. आजच्या जागी या जागेवर कीर्तन प्रवचन करून पोट भर्यांना का कळत नाही की हा खुंटा कुठे आहे? खुंट्याला धरून जो राहील त्याचं पीठ होणार नाही. खुंट्याला धरून राहता आलं पाहिजे, खुंटा कळायला पाहिजे. परमार्थ क्षेत्रामध्ये ज्याला खुंटा कळाला, ज्याने खुंट्याला पकडलं तो देवाच्या गावाला जाईल. कारण वैकुंठाचे देव वाट पाहतायत तुमची माझी साधकाची. वैकुंठचे लोक चिंतन करतायत कोण एखादा साधक इकडे येईल. आपले मरून गेलेले वाट पाहतायत, यम धर्म वाट पाहतायत. ज्या कोणी जीवाने देवाला आपलंसं केलं असेल, ज्या कोणी जीवाने ईश्वरावर प्रेम केलं असेल, नामावर प्रेम केलं असेल, त्याची वाट पाहतोय. वाट पाहे उभा Bye.
मी त्यांना पाहीन, त्या मला पाहतील. काय होतं एकमेकांना पाहिल्यानंतर? हरिरूप झाले, जाणले हरपले, नेनने ते गेले हरीच्या ठाई. काय होतंय माहित नाही आपल्याला. देव आपली वाट पाहतो. आणि ज्या दिवशी आपल्याला कळेल की देव आपली वाट पाहतो, त्या दिवशी आपल्या जीवनाचं सोनं आहे, तोपर्यंत नाही. त्या गोपिकांनी असं म्हटल्यावर आजचा कोजागिरीचा दिवस आहे. शेरपावशेर दूध आटवावं, त्याच्यात थोडा मसाला टाकावा, ते बाहेर ठेवावं आणि त्याच्यामध्ये चंद्र पाहावा. सगळ्या गोपिका राजकडे आलेल्या आहेत. तुम्ही कधी आता चंद्र पाहिलेला नाही. तुम्ही घरी जरी दूध बनवलं, मसाला टाकलात, एक चंद्राचा जप आहे. आज जे मुक्कामाला राहतील त्यांना तो जप ऐकायला मिळेल. मी तो तुम्हाला इथून सांगणार नाही. दुधामधला चंद्र पाहिल्यानंतर तुमच्यात असणारे विचार, विकार, रोग, आजार हे दूर होतात. दुधातला चंद्र पाहायचंय तुम्हाला. काय पाहायचंय? दुधातला चंद्र. तो आता सरळ पाहून दिसत नाही कधी, थोडासा तिरपा पाहिला ना मग दिसतो. दुधातलाच का पाहायचं? काल विषय झाला थोडासा, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. चंद्र शांततेचं प्रतीक आहे. चांदणं पडलेलं तर कधी कोणाला राग आलेला पाहिलंय का तुम्हाला? चंद्राला पाहून राग आला असं कधी पाहिलं का? चंद्र कसा आहे? शीतलता देणारा आहे. सूर्य कसा आहे? जर उगवला नाही महिनाभर तर आपण आजारी पडतोय, आणि उगवला तर बाई काय जीव चाललाय हो, अंगातनं घाम पडतोय, बाहेर पडलाच पाहिजे. शरीर निरोगी राहायचं असेल तर अंगातनं घाम बाहेर पडला पाहिजे. काम करताना अंगातनं घाम बाहेर पडतो, नामस्मरण करताना अंगातनं घाम बाहेर पडला पाहिजे. शरीर ओलं चिंब झालं पाहिजे, कपडा ओला चिंब झाला पाहिजे. जीवाशिवाची भेट झाली ते लक्ष. त्या गोपिका एक एक गोपी, एक एक कृष्ण. त्यांना असं वाटलं आम्हालाच फक्त त्यांच्या जवळ जातोय ते, बाकीच्यांना नाही गोष्ट घडत. मलाच प्रत्येक गोपीला वाटलं मलाच फक्त कृष्ण भेटलाय, माझ्याच बरोबर कृष्ण आहे. बाकीच्यांना कळत नाही, बाकीच्यांना माहिती नाही. राधा जीवा पाड कृष्णावर प्रेम करत होती. जीवा पाड. तिने पोटाला संतान मागितलं नाही. तिने फक्त सांगितलं मला फक्त ना तू माझ्याजवळ आहे याचा मला अनुभव आला पाहिजे, बस. राधेला अहोरात्र कृष्ण स्वतः जवळ आहे याचा अनुभव होता. कारण त्या जीवाने त्या कृष्णाचा ध्यास केला होता. आपण ध्यासाने प्रपंच करतो आणि ध्यासाने परमार्थ करत नाही. आणि जेव्हा ध्यान एक होऊन जात त्यावेळेला ध्यानी ध्याता पंढरी राया, बुद्धी बदलली जाते. कारण हरी बुद्धी बनते. वैभवयुक्त बुद्धी साधकाची ताकी व्हावी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे. आम्हाला गरज नाही सिद्धीची, ज्यांना पाहिजे त्यांनी घ्यावी. कारण नाथ बाबा सांगतात सिद्धी लावी पिसे, कोण दया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. ज्ञानोबा सांगतात रिद्धी सेती अवघीत जव त्या परमानंदी. जीवाला देवाला आपलंसं केल्यानंतर
देवाला आपलंसं केल्यानंतर परमानंद प्राप्त होतो. त्या गोपिकांना परमानंद प्राप्त झालाय, साधू संतांना परमानंद प्राप्त झालाय. माझी माऊली म्हणतात तुम्ही परमार्थ करताय ढीगभर. किती करताय? ढीगभरचा परमार्थ करताय. पण जव त्या परमानंदी माझ्या मनाला आनंद करायचा, परमानंद कळेल कुठून? आनंद कळायला पाहिजे आधी. आनंदो रे आजी आनंदो रे सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदो रे. आधी आतला कळायला पाहिजे. मग आतला हाताशी आला तर मग बाहेर काय ऐकायला बसलेले आहेत? ईश्वराचं चैतन्य बसले. आमक्याची बायको तमक्याची बायको, आमक्याचा नवरा तमक्याचा नवरा, फक्त ईश चैतन्य आहे. आणि चैतन्याचा अनुभव आल्यानंतर त्या गोपिका, एका दिवसाची राजक्रीडा होती त्यांची. 6 महिने गेले पत्ता नाही. 6 महिने त्यांच्या घरी देव नटावं लागलं देवाला. नवऱ्यांना खूप आनंद, खूप प्रेम बायकांचं. कारण देव नटला नाना परी बरोणी उरला. भरलेलाही अनुभव आला पाहिजे. पहिला माझ्यातला, पहिला आपल्यातला भरलेला अनुभव, जगातला भरलेला अनुभव आला यावा. आणि मग उरलेला कळतो. कारण उरला उरे तो हरी, आणि तो हाताशी आला पाहिजे. हरी आला हाता मग कैची भय चिंता. देव गुप्त झाला. गोपी रडायला लागले. आता इथे होता, आता इथे होता, आता इथे होता, आता इथे होता. झालं सन्मुख तो कैसा संत चरण. विनमुख होऊ नका रे, विनमुख होऊ नका. नमस्ती विनमुख तो नर. नामाला विनमुख होऊ नका, देवाला विनमुख होऊ नका, संतांना विनमुख होऊ नका. आपल्याला विनमुख व्हायचं ते देह बुद्धीला विनमुख व्हायचं. आणि सन्मुख परमात्मा, त्याच्याशी निगडीत राहायचंय. आत्मा तुमच्या माझ्यात राहतो, परमात्मा जगात राहतो. गटाकाश गट भरलेला आहे त्याच्यातला, मठाकाश मडक्यात भरलेला आहे त्याच्यातला. आता या अवकाशामधला आकाश आणि वायू एक आहे. माऊली ज्ञानोबाने सांगतात, पै गगन जेवढे दैसे पवनो गगनी तेवढाचे असे. सहज हलविल्या वेगळा दिसे, एरवी गगन तेची तो. वार आणि आकाश एक आहे, हलल्यानंतर वेगळा दिसतो. ईश्वर आणि जीव एक आहे. जीवाला सुख पाहिजे म्हणून देवाला आपलंसं करायचंय. दिसणारा देव नाही, हाडा मासाचा देव नाही, दगडा दुगडाचा देव नाही. मग देव कसं आहे? अखंडित सेवा करा, अखंडित सेवा जगाचा आत्मा, विश्वाची आई, तुमची माझी आई ज्ञानाई विठाई मिठाई सांगते, आत्मदेवाचं भजन करा, आत्मदेवाचं नामस्मरण करा. प्रभू आज जाताना काय म्हणतो, बाहेर पडताना काय म्हणतो, संधीमध्ये काय तयार होतं, त्याला आत्मदेव म्हटलेलं आहे. जीवाने संधीमध्ये प्रवेश केला पाहिजे. नामाच्या प्रबोधाच्या संधीमध्ये जीवाने प्रवेश केल्यानंतर जीव आणि शिव एक होऊन जातो. आणि एक झाल्यानंतर त्याचा जीव तडफड करतो. तुकोबारे सांगतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. सांगा, पाण्यातला काढलेला मासा दुधात टाकला, तुपात टाकला, गावरान गाईची करमेल का त्याला?
त्याला काय पाहिजे? पाणी एके पाणी. आपल्याला काय पाहिजे? देव एके देव पाहिजे? नाही नाही नाही, आपले सगळंच पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात राहून करा. मी म्हणतो म्हणून का असोनी संसारी जीवारे हो करे वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानोबाने म्हणते संसारातच राहा, पण कसं ना संसारी असावे. संसारात असावं आणि नसावं. कुठपर्यंत त्या संसारामध्ये आपण डोकं देणार आहे? दोन मैत्रिणी जर एकत्र आल्या तर इकडचं तिकडचं बोलतात, देवाबद्दल बोलत नाही. ते आत्मदेवाबद्दल बोलत नाही, इकडल्या तिकडल्या बोलतात. जीव रमतो तिथे. त्या जीवाला असं वाटत नाही जर मी हे ऐकलं आणि माझ्यातला जीवात्मा निघून गेला तर तो जाईल कुठे जन्माला. सूक्ष्म अभ्यास आहे, सूक्ष्म. मनामणीचा नाही देव आपल्याचा व्हायला. आतल्यालाच आपल्याला आपलंसं करायचंय, आपल्यातलाच आपल्याला. बाहेरचा कुठलाही आपल्याचा करायचा नाही. आणि त्याला आपलंसं करायचं तर देहबुद्धी प्रबळ आहे. देहबुद्धी आत्मबुद्धी करायला लागेल. देहबुद्धी आत्मबुद्धी झाल्यानंतर काय होईल बा? तर देहबुद्धी आत्मबुद्धी झाल्यानंतर काय होईल? बुद्धीला वळण लागेल. बुद्धीचा निश्चय परब्रह्म होईल. ते सांगतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण हरनिशी. रात्र दिवस ब्रह्मनिष्ठ पाहिजे. ब्रह्म जात नाही देह करता भोगता. ब्रह्म जात नाही बाई माणसाचा. आणि सांगितल्याशिवाय बोलल्याशिवाय राहत नाही. भ्रम घालवण्यासाठी परमार्थ करायचा आहे आपल्याला. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणत होतले आत्मस्वरूपी घातले हरवण्या. एकदा आत्मस्वरूपामध्ये कोणाला घालवायचंय? कोणाला घालवायचंय आत्मस्वरूपामध्ये? भ्रांतीपासून गुरुवाक्य गुरुच्या वाक्याने मन धुवायचंय. आपलं लक्ष गुरुकडेही नाही आणि गुरुवाक्याकडेही नाही. कारण आपल्याला कुठं वाटतंय की आपल्याला आतलं सुख घ्यायचंय. या रे आत्मसुख कुठं घ्यायचंय? आतलं सुख घ्यायचंय म्हणतो सगळे आपण, पण आतमध्ये रमत नाही. बाहेरच रमतो आपण. आणि जोपर्यंत बाहेर रमतो तोपर्यंत आतला मूर्ख नाही. कारण आतल्यालाच आतमध्ये पकडायचंय. जाणाबाईने आतलाच धरला, आतलाच मारला, आतल्याचाच मारा केला. त्याला कापुरती येईपर्यंत धरेला पंढरीचा चोला. धरेला पंढरीचा चोला. धरेला पंढरीचा चोला. धरेला पंढरीचा चोला.
कशासाठी? त्याला धरायला, हात लावा बरं त्याला. दर महिन्याला जाते मी पंढरपूरला. कशाला जाते? आतल्याला ओळखत नाही, आतल्याला मानित नाही, आतल्याला जाणीत नाही, आतल्यावर मारा करीत नाही. देह पंढरीतला जो आहे परमात्मा, देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, करीत ते संग हरणीसी. पुंडलिकाचं मंदिर बुडालं, मन पुंडलिका हुरून धरा, मग होय सोयरा पांडुरंग. त्याला तुम्ही रोजही एलपाटे घातले आणि महिन्यालाही मी पंढरपूरला गेले काही आहे त्याला का काही उपकार केले? त्यांनी शरीर दिलंय, त्यांनी फुकाटचं तिकीट दिलंय म्हणून गेले. आले काहीतरी लपडत पकडत करत, कशासाठी गेले? सुख मिळालं, आनंद मिळाला, त्याला पाहिलं आनंद झाला, घरी आल्यावर आनंद राहिला. कारण आतल्याला विसरून चाललंय सगळं. आतमध्ये जोपर्यंत आत करावी मात कृपा करतो पंढरीनाथ, तोपर्यंत नाही. तुकोबरायांनी आतला हरी पकडला. हरी आला हाता मग कैची भय चिंता. कारण तुका म्हणे हरी काही उरोण देवरी. आतमध्ये तो चांगलं वाईट सत्य असत्य नामाच्याही पलीकडे त्या जीवाचा प्रवेश होतो. आता तो सगुणातही नाही, निर्गुणातही नाही. निर्गुण 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 म्हणजे काय? मी आता बोलतोय तुमच्या सोबत, शब्द तुम्ही ऐकायला येतात. दिसतो का शब्द? दिसत नाही. ऐकू येतोय ना? माझं मला परत द्या. शब्द दिसत नाही, ऐकू येतो, पण परिणाम करतो. शिवी लिहितात. निर्गुण शिवी, निर्गुण शब्द तुमच्या माझ्या मनावर अंतःकरणावर काय करतो? प्रवेश करतो आणि परिणाम करतो. आणि आम्ही राहतोय सगुणामध्ये, निर्गुण सगुणामध्ये राहतोय. आता भूक लागलीये, सोमवार आहे, एकादशी आहे, पौर्णिमा आहे आणि कुणी काही खाल्लेलं नाही. कुणी तसेच आले, कुणी खोटं बोलून आले, कुणी माजलगावला दवाखान्यात जाते म्हणून आले, अशा तसे कुणी खाल्ले. आता पोटात भूक लागली आहे. दिसते का? दिसते का? पोटात लागलेली भूक दिसत नाही. भूक लागलेली दिसत नाही, ती कशी आहे? निर्गुण आहे. पण तुम्हाला दिसणार सगुण अन्न, वरण भात पोळी भाजी शिळी ताजी एक भाकर एवढी चटणी खा. दिसणार सगुण खावं लागेल, तेव्हा त्या निर्गुणाची शांती आहे. तुम्ही खूप कडकडच्या उन्हात आलात आणि तुम्हाला पाणी प्यायला दिलं नाही, तुम्ही म्हणता बाई पहिलं पाणी द्या बोटभर. तहान तुमची निर्गुण आहे, दिसत नाही पण लागली आहे, जाणीव आहे तिथे. घळ तांब्याभर पाणी प्यावं लागतंय. दिसणारं पाणी पिल्यानंतर तुमची तहान थांबते, दिसणारं अन्न खाल्ल्यानंतर तुमची भूक थांबते. मग आम्ही नेमकं काय करायचंय? परमार्थ करत असताना निर्गुणाच्या गप्पा करून जीवात्मा शिवाला भेटणार नाही. कारण ना अहम कोहम, मी कधीच नाही. ना अहम देह, मी देह नाही. ना अहम सोहम, मी तोही नाही. सच्चिदानंद रूपो शिवोहम, शिवोहम, शिवोहम. हे दशा देहाच्या जीवाची. तो देह नाही, करता नाही, भोगता नाही, तो जीव नाही, तो देह नाही, कोणीच नाही. तो कसा आहे? सत आहे, चित आहे, आनंद घन आहे आणि तो तुम्ही आलेली आहे. आता त्याला आपल्याचं कसं करायचं? नितांत प्रेम त्या नामावर करा. नामावर प्रेम का चढले जात नाही? स्वतःला विचार, मला नाम का आवडत नाही? आवडीला भावे हरी नाम घेते, 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 आवडीला भावे हरी नाम घेते.
चाळक महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. नाम कसं घ्यावं? भाव खाऊन नाही, भावाने आवडीने घ्यावं. मग देव आपली चिंता करतो. चिंता जात नाही, सुख मिळत नाही आणि रोज म्हणताय हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागोता जन्म घेते. किती वेळा जन्म यावे, किती वावे भजित म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोशी. शरण गेली याचे काय होते फळ? तुका म्हणे कुळ उद्धरले, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. का करायचंय परमार्थ? लांगा देव खान दाखवायला नाही. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, आवड पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलं देहातल्या जीवात्म्याने आत्म्याला आपलंसं करायला पाहिजे आणि मग त्या जीवाला सुख होईल. अभंगाचं पहिलं चरण. प्रेमानंदी झाल्या, पूर्ण सुखी झाल्या. कोण भक्ती केली गोकोळी, सोळी कावळी तयांचे उच्चिष्ट कवळणे गेली. भक्त समोई डुल्लत असे. काय भक्ती केली त्या गोपिकांनी? ही देवाने एक रात्र 6 महिन्याची केली. तो आजचा दिवस आहे कोजागिरीचा. आजच्या वातावरणामध्ये सगळ्या वनस्पती, सगळं वातावरण कसं बनतंय? ते आल्हादकारक बनतंय, शांत बनतंय. संध्याकाळी दिसावा तो आपल्याला चंद्र खळकडेने असते. आपण म्हणतो खळ केले. पाहिले कधी चंद्राच्या कडेने खळ? अहो तो सुद्धा त्या रासक्रीडेमध्ये प्रसरण पावला होता. तो सुद्धा प्रसरण पावला तर 7 रंग आणि त्याच्याकडे आवरण तयार झालं होतं. आम्हाला माहित नाही. कधी कळेल आपल्याला हे? सगुणा निर्गुणाच्या गप्पा मारणं वेगळं आणि निर्गुणामुळे मी बोलतोय हे अनुभवणं वेगळं. निर्गुणामुळे मी पाहतोय हे अनुभवणं वेगळं. निर्गुणामुळे मी ऐकतोय हे अनुभवणं वेगळं. आणि जोपर्यंत
तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. काय करायला पाहिजे त्याच्यावर? भार टाकायला पाहिजे. आम्ही भार टाकत नाही. गोपिकांना देवाने सांगितलं, अरे 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 6 महिने झाले तुम्ही इकडे आला, अशी कुठं भक्ती असते का? जावा घरी जावा. तुको बरे हजर होते, तुको बरे म्हणतात. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. लोकांना कळलं, सांगितलं, पारखियाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. काय काय अवस्था झाली होती त्यांची. म्हणणं नकोय आपल्याला. असा आनंद, असा अनुभव आपल्या आतमध्ये बसलेला आहे. येताना काही आणलेलं नाही, जाताना काही नेणार नाही. येताना प्रपंचातल्या कोणतीच गोष्ट आपण बरोबर आणलेली नाही, म्हणून ती आपल्या बरोबर येणार नाही. इथून तिथून माहीत पदार्थ आहे, पण कळत नाही. येताना बरोबर आलेलं नाही. मध्ये काहीतरी खेळण्यासारखं तयार झालं आणि एक दिवस एकाला एक खेळ सोडून निघून जावं लागतं. एका गावामध्ये आता हे बारकं पोरगं कसं टाळ वाजत होतं. मग राजाभाऊनी त्याला टाळ शिकवला, त्याला पखवाज शिकवला, त्याला गायला शिकवलं. छानपैकी महाराज झाला, लग्न झालं. लग्न झाल्यावर निवडणुकीला उभा राहिला, सरपंच झाला, आमदार झाला, खासदार झाला. लोक म्हणले पिवळी चालते चपटी. ऐकताय का? ऐकताय का? पिवळी चपटी चालते दारू प्यायला. चालेल का? मी विचारतो देवाशी, माळ घालून जर दारू पित असेल, पिवळी असू दे नाही तर हात भट्टीची असू दे, ती परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. याने कळत न कळत काय केलं, सुरू केलं. महाराज म्हणजे अरे असं काय करतो येडेवाणी, परत माणसाचं शरीर मिळणार नाही, मिळाले ती कळून घे, समजून घे, देहातल्या जीवात्म्याला सुखरूप बनव. महाराज जो अखंड येता जाता राहत होता, थांबत होता, तो आता फक्त कालीची पंगत द्यायला यायचा. आणि काल्याच्या दिवशी जेवायला आला तर आला, नाही तर म्हणायचं फुकरा माझं नाव पंगत दिली म्हणून. परमार्थामध्ये आपण थोडंसं केलं करतो आणि माझं नाव नाही पुकारलं, माझं नाव नाही पुकारलं. जिंदगीमध्ये किती खर्च केले, कुठं पुकारतात तुम्ही? प्रपंचावर किती खर्च केले, कुठं पुकारतात तुम्ही? पण इथं जर एखाद्याचं 100-200 रुपयाचं नाव आलं नाही, ते मला येऊन म्हणतं ताई पावती बी नाही, नाव बी पुकारलं नाही, तुमच्याकडे पैसा आलं नाही का? किती माईक विषयामध्ये आपण विचार करतो. एक दिवशी गाडीचा ऍक्सिडेंट होतो, त्याचा पाय तुटतो आणि मग ते बंदाला येऊन बसते. एक पाय लांब करून आणि एक पाय बुंडा झालेला, गुडघ्यापासून तुटलेला. भजनाचा अंग होता तरी महाराजांना की वाली जाऊ द्या. हुका दुराचारी विषयी आसक्त संत कृपा. किती वाईट असले ते संत कृपे तरी बुद्धरती. महाराज म्हणले जाऊ दे, येत जा, बसत जा. महाराजांनी त्याला एक क्रिया शिकवली प्रबोधाच्या चिंतनाची, आणि त्या चिंतनाने त्याचं शरीर सगळं गार पडायचं. मेलेल्या माणसाचं गार पडायचं, गार पडायचं आणि नुसता पडून राहायचा. असा त्यांनी 4-2 महिने त्याचा अनुभव केला. मी असा जरी पडलो तरी मला कानाने ऐकू येतं, कुणीतरी बोलतंय हे मला ऐकू येतं, म्हणजे मी जिवंत असतो, मी मेलेला नसतोय. पण माझ्या शरीराची चलनवलन कसे होते, प्रेतरूप झाला शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. शरीर कसं होतं, प्रेतासारखं थंडगार होतं. लोकांना वाटतं मेलं मस्तक न्यावं. हा आज सकाळी जेवण केलं, झोपला 11 वाजता, संध्याकाळची वेळ झाली, गाई गोठ्यात आल्या, सगळी गुरं आली, हिला थोडा वेळ लागला. ही आली, आत्या छानही केलं का? हे उठले नाहीत का? नाही. तो उठला नाही, सकाळी तू गेली तेव्हा झोपलाय. काय आई आहे का भिताडे? आई आहे का भिताडे?
उठून चहा तरी करून द्यायचा 5-6 वाजता का माझीच वाट बघायची. म्हातारी काही बोलली नाही, पण पोराच्या जवळ गेली तर पोरग गार पडलेलं होतं. बया गारच पडलाय. हिने चहा ठेवला, आपण पिली, म्हातारीला दिला, आणि त्याला गदगद हलवलं. अहो उठा, चहा प्या. आज काय झाले, महाराजांनी काय तुम्हाला गोळ्या बिळ्या दिल्या काय झोपायच्या? परत झोपून घेतलंय. तिने असा ढकलला ते आत पडला. आता काय इकडे ढकललं, इकडे पळायला. अगो बाई, मोठ्याने आरडा केला. आरडलं की लोक जमायला वेळ लागत नाही. भरा 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 भरा. माझ्यासारखी म्हणली बाई घेऊ डॉक्टरला तरी बोलवा. डॉक्टर म्हणलं ही गेलं किती गेलं म्हटलं. आमच्या बाबांच्या काळामध्ये 6-7 तास 27-28 वर्षाचं पोरग. डॉक्टरनी सांगितलं मेलय. बाबा म्हणले याला उचला, फक्त याचं मुंडकं कढईत पडू देऊ नका, याला थंड पाण्यात नेऊन टाका. 1 तासाने ते तडपडून उठलं आणि डॉक्टर म्हणलं गेलं. अनुभव येत आमच्याकडे. मनामनीचा परमार्थ काल आज आणि उद्या केला नाही. ज्या साधकाला वाटतं मी काल देवाचा आहे, आज देवाचा आहे, उद्या देवाचा आहे, तर तो जीव देवाचा झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच नाही असतात टाकून, पण ह्या भूमिकेमध्ये राहिला तर होतंय. सगळ्यांनी गळे काढले. आई म्हणली देवाला काही कळत नाही, पिकलेली पानं ठेवली, चांगल्या पाडाला आंबे आले नेले. म्हातारा म्हणलं मला पिकलं पान ठेवलंय, माझे लेकरून नेलंय, देवाला अक्कल नाही, देव लई येडा आहे. देवाला शिव्या घालूच्या. बायको म्हणली आता माझं कसं होईल, पोरांचं कसं होईल, तुम्ही मरा. कसं होतंय सगळ्यांचं ते बघा. मागच्यांचं चांगलं होतं. एक निघून गेला 12 वर्ष, बायकोनी वर्ष श्राद्ध घातलं. त्या दिवशी तो आल्यावर तिने पाहिलं, पोराला म्हणली याला रानात कोंडून ठेव, कुलूप लावून ठेव, श्राद्ध पूर्ण होईल. 12 वर्षाने आला होता. निघून गेल्यावर लोकांनी मग घरकुल काय वर्ग शिकवलं, डॉक्टर झालं, बंगला गाडी सगळं टकाटक झालं तो निघून गेल्यावर. मग आता काय वाटतं की तिला ते यावा. त्यांनी रानात नेलं, कोंडून घातलं. म्हणजे बाबा मी तुम्हाला न्यायला येतो, जरा शांत राहा. अरे म्हणलं मला काही बोलू दे, बसू दे तुझ्या बरोबर. आता नाही म्हणला, रातच्या 12ला आपण भेटणार. बापाला कोंडून घातलं रानात गोट्याला. तो विचार करतो नसतो आलो तो बरं झालं असतं. चांगलं देवाच्या दारात राहत होतो, पोटभर खात होतो, कशाची वाद नाही, कशाची काय नाही, पण जीवाला हिंडायची सवय आहे ना. बायको, नवरा, पोरं, गुरं, आयतरणी मैतरणी, जीवाला देव नाही आवडत. जीवाला देव आवडत नाही. आणि जीवाला देव जर आवडला तर जीव कोणाची संगतीची अपेक्षा करत नाही. त्याला माहिती माझा देव आहे तोपर्यंत मी जिवंत आहे, आणि माझा देव गेल्यानंतर मला लोक जाळून. हा ऐकतोय, ताटी बांधली, तिरडीवर बांधला, त्याला उचलायचा. तेवढ्यात महाराज आला. हा म्हणला महाराज का जाळल्यावर येतो का काय आता बाबा? मला सांगितलं, अनुभव आला की खरंच आपले कोणी नाही. पण माझी बायको किती रडते, आई बाप किती रडते, भाऊ किती रडते, किती लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. महाराज आले. महाराज तुम्ही नाही का त्याला लहान होता तेव्हा भजन शिकवलं, तुम्ही नाही का त्याला आता परत चांगलं केलं, चुकला तरी जवळ गेला, आणि आता बघा ना तुमचा तो कुणाचा, तुमचा तो पोरगा गेला ना, देवानी गिळला ना. हो तुमच्या कोणाच्या देवानी? देव बी आमचा, तुमचं पोरग बी आमचं मेलय म्हणून. तुमचा तो गेला ना हो महाराज. महाराज हसले. महाराजांनी खुलवले एका पोळीला, पाणी आणलं, खिशातली पुडी काढली, त्या पाण्यात टाकली. महाराज म्हणजे आई एवढी प्या, तुमचं पोरग उठन आणि तुम्ही मरता.
कोणची आई प्यायला तयार आहे. महाराज पेले असते हो, पण चौघी जरी सुना पाणी काव द्यायला तर नळाव काव द्यायला माझ्या म्हाताऱ्याला कोणी विचारायचं नाही हो माझ्याशिवाय. म्हणून मी मरणार कमरशी लेखासाठी कोण मोकळं नाही. मला माहिती उपसते खूप म्हणजे अंदर केला आमच्याने. बापाला विचारलं, बाप मला मिलिटरी रिटायर, मला पेन्शन आहे 20-30 रुपये, पैसा आहे, जमिनी, याला कुणी मला सांगितलंय. मी महाराज मला मी पिणारच नाही. मग आता भाऊ कोण मोकळे प्यायला, पण शिवा महादेवा नवऱ्याच्या आधी मी जावा त्याच्या ताटाच्या घरी जेवायला यावा असं कोणच्या बायकोला वाटतंय. अहो नवऱ्याला नाही विचारलं, नवरेच म्हणतात नाही वाटत बायकोला. कोणच्या बायकोला वाटतंय? ऐकतात का? परत सांगू मराठीमध्ये. ऐकतच नाही हो आपण. ऐकल्यासारखं करतो, रस्त्याला लागलो ना घराच्या असं ऐकतच राहिलं, येतं ते ऐकलं होतं तेच सांगतं की अरे तुम्हाला तेच खावं लागतं. आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्हाला मिळाले, तुम्हाला ते आनंदाचे लाडू पटत नाही, पचतच नाही. तर आधी तर आनंद हातात आला पाहिजे, हरी हातात आला पाहिजे, मग तो आनंद कळेल. आणि आनंद कुठे आहे? आतमध्ये आनंदाचा डोह आहे, आनंदाचे तरंग आहेत. आम्ही आतमध्ये रमतच नाही, आम्हाला बाहेर आवडत आहे. मग कसं जमणार? नाही जमायचं. बायकोला म्हटले, ताई रडू नको बाळा, एवढा गल्लास पी, एवढा गल्लास पी, तुझा नवरा उठून बसल आणि तुला त्याच्या जागेवर बांधून नेतील. एवढा वेळ रडणारी गळा काढणारी बाई महाराज पदरच मागं फेकला. अहो तुम्हाला काय हा जर उठला तर दुसरी बायको करी. माझी 2 सोन्यासारखी लेकरं उघडी पडते, मी काय मोकळी येऊ त्याच्यासाठी मरायला. संतांचे शब्द आहेत रे, कोणी नाही रे कोणाचे, अंती जाणे एकल्याचे. तू म्हणशील आपलं घर मेल्यावरती, आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या डोक्यावर फोडणार खापर. कवर कधी जागे होणार तुम्ही? कधी विचार करणार? म्हणायला नाही निघते, पण करायला पाहिजे ना. महाराज म्हणले मी पिऊ का? म्हातारी म्हणली पिया. म्हातारं म्हणलं पिया, आम्ही आमच्या रानात तुमची समाधी बांधू. ऐकताय ना? महाराजांना म्हटल्या तुम्ही ते पाणी पिया, तुमची समाधी बांधू. बायको म्हणली तुम्ही पिया, मी तुमची माळ घाली. काय म्हणले? मी तुमची पट्ट शिष्य होईल, पण मरणार. आता हे पडलेले त्या नवऱ्याने सगळं ऐकलं, त्यांनी पटकन पिऊन घेतलं. महाराजांनी प्राण ब्रह्मांडात जाऊन थांबला होता. महाराजांनी डोक्यावर हात ठेवला, पाठ मान चोळली, ते आळोखे पिळोखे देत उठला, पण नागरच होता ना तिथं गुंडाळलेलं. अगो बया, काय महाराजाची ताकद! माणूस जिवंत झाला, तो मेलाच नव्हता ना. ही सगळी कशी आहेत? येरकी माईक दुःखाचे जनात नाही आधी अंती. आधी पण नाही, मध्ये पण नाही आणि शेवटी पण नाही. पण आपल्याला लय अभिमान आहे त्यांचा. जाळून आलंय. किती दिवसांनी जेवतात तुमच्या गावाला? माणूस किंवा बाई मेला, जाळून आल्यावर किती दिवसांनी जेवतात? किती दिवसांनी जेवतात? आमच्याकडे तर म्हणतात कडू घास काढा. कडू येते हा? विचार कधी करणार तुम्ही? ते सांगतात पिकलिया शेंडे कडू पण गेले, तैसे आम्हा केले नारायणे. आणि असतं तसे, पण आता नाही. पिकलेल्या शेंगाड्याचं कडू पण जाते, तसं आमच्या मधला कडूपणा काळामध्ये चांगलं वाईट सत्य असं ते असं त्याचं होतच राहणार आहे, पण आमच्यामध्ये ते राहणार नाही. कारण काय? गुरुला अविनाशी तत्वाचा अनुभव पाहिजे. अविनाशी म्हणजे शरीर नाशिवंत आहे आणि आत राहणार आत्मा अविनाशी आहे.
सद्गुरूने तुम्हाला प्रबोध दिला, अविनाशी तत्व तुमच्याकडे दिलं. हाती द्यावा पदार्थ तैसा नवेगा परमार्थ, तोही प्रबोधी सद्गुरुनाथ सत्शिष्या. तुम्हाला प्रबोध दिला, अविनाश तत्वाचा उपदेश केला. तुम्हाला सांगितलं तू शरीर नाही, करता नाही, भोगता नाही, तुझ्यातला तू आहे. पण आम्ही ऐकलं का नामदास महाराज? ऐकलं का? नाही ऐकलं. कारण पिस कशाचं आहे जीवाला? प्रपंचाचं. देवाचं आहे का? नाही. नामाचं आहे का? नाही. ते तर म्हणतात मनाला वेळ लागलं पाहिजे. वेळा झालं, वेळा झालं, वेळा झालं, वेळा झालं. अविनाशी आहे. तुकाराम महाराज म्हणतात अविनाशी तत्वाचा उपदेश माझ्या सद्गुरूने मला केला. मग आता जीवाला अविनाशी बनायचंय, जीवाला अविनाशी बनायचे परमात्मा. पण त्याला कोणाचा ध्यास करावा लागेल? त्याला त्या नामाचा ध्यास करावा लागेल आणि नामच बोलून जावं लागेल. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, माझा मीच विस्तारलो सर्व जगी. तुम्हाला वाटतंय मी ऐकतोय, तुम्ही नाही ऐकत, मीच ऐकतोय, मीच सांगतोय. तुमच्यातला जो मी आहे तो ऐकतोय. अविनाशी तत्वाचा अंगीकार करता आला पाहिजे. तत्व अविनाशी आहे, शरीर नाशिवंत आहे, शरीराचं येणं जाणं, वासना वायुरूप आहे. आणि तू बरे सांगतो पण ये देवाव पुरवी आणती ते कुणाला वाटतंय देवाकडे जावं म्हणून. वेळच नाही. एखादं येत असेल तर त्याला म्हणणार त्या गेल्या पंढरपूरला. तुला नाही कोणी भेटलं का गणू शाळेत पंढरपूरला गेल्यावर सांगायला? ते काय गेले पंढरपूरला? ताई पंढरपूरला जाईल, पुण्याला जाईल, पण कृष्ण वृंदावनला जाणार नाही. तो वृंदावन सोडून शहापूरला आलेला आहे, गाडगापूर सोडून दत्तात्रय इथे आलेला आहे, गोटी सोडून बाबा इथे आलेला आहे. तो तर भेटेल ना मला? तो तर भेटेल ना? भेटायला काय? गुरु अविनाशी असतोय आणि गुरुने शिष्याला अविनाशी तत्वाचा उपदेश करायचा असतो. शिष्याला अविनाशी तत्व आवडत नाही. शिष्य अविनाशामध्ये रंगत नाही. नाशिवंतामध्ये तुम्ही आम्ही रंगतो, नाशिवंतामध्ये तुम्ही आम्ही रंगतो. आम्ही अविनाशीमध्ये राहत नाही. हा तो अविनाशी परमात्मा आपल्या आतमध्ये राहतो. आपल्याला कुठे चांगलं वाटतं? नाशिवंतामध्ये. संतांना कुठे चांगलं वाटतं? थाई जवळ सोडी आवडी अनंत. कसा खेळ पाहिला त्यांनी? अनंत रूपे अनंत वेशे देखील असे बाप कुमादेवीवर खोड बाणली.
अविनाशी तत्वाच्या मनामणीचा नाही येतो. तुकोबाराय सांगतात जीवाने स्वतः अविनाश व्हावं, समोरच्याला अविनाशी बनवावं, पण त्याला कळावं मी नाशिवंत नाही. जो दिसतो तो मी नाही, माझ्यात जो राहतो मी तो मी आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका यायशी, जे बुद्धीस पर्यायदेशी ते वस्तू मीरा. वस्तू होऊन ठेला जोपर्यंत वस्तूचं ज्ञान होत नाही. दोन पांढऱ्या वस्तू शेजारी ठेवल्या, एक तुरटीचा खडा आहे आणि खडी साखरेचा खडा आहे. खडी साखरेची एवढी मोठी पुडी देवाला दाखवली, बाहेर आला आणि पुजाऱ्याने त्यातला खडा तोंडात घातला. तुरटी होती ती. दोन्ही दिसाती सारीखे वर्म जाणीतो पारिखे. लक्षात घ्या, गाठ पडे ठकटका त्याचे वर्म जाणे तुका. सगळ्यांना कळेल आणि सगळ्यांना कळणार नाही. सगळ्यांना कळून घ्यायचं असेल तर ईश्वरावर आणि नामावर प्रेम करावं लागेल. कळून घ्यायचं नसेल तुमचं जसं चाललंय तसं चालू द्या, त्याला घेणं उन्नती देणं उन्नती. कारण येताना काही आणलेलं नाही, जाताना काही येणार नाही, पण मनाला स्वीकारच नाहीये त्याचा. अस्वीकार म्हणाला, नाशिवंताचा स्वीकार आहे म्हणाला, आणि शाश्वताचा स्वीकार नाही. ते सांगतात अविनाशी तत्वाचा स्वीकार सद्गुरूने पण केला पाहिजे. व्यासपीठावरनं वल्गणं करणं वेगळं आणि जीवनामध्ये उतरवणं वेगळं. साधू संतांनी जीवनामध्ये उतरवल्या सगळ्या गोष्टी. साधू संत गेले, आनंदी राहिले, हरी नामे झाले कृतकृत्य. भगवान श्रीकृष्ण अविनाशी आहे, राधा अविनाशी आहे. पलीकडच्या किनाऱ्यावर राधा कपडे धुतीये, अलीकडच्या किनाऱ्यावर कृष्ण पावा वाजवतोय. राधा सहज म्हणून कपडे धुवायचे झाले, नदीच्या काठावर मांडी घालून बसली आणि पाण्यामध्ये पाहिलं. राधेला राधा नाही दिसला, राधेला कृष्ण दिसला. समोरच्या तीरावरचा नाही, तिला तिचं शरीर दिसलं नाही, तिला आपला आतमधला कृष्ण दिसला. खळखळून हसली आणि अंबरला फोडून रडली. पलीकडच्या काठावर कृष्ण होता. आठवण राधेची आली आहे, हातातली बासरी कमरेला लावली आहे आणि पाण्यामध्ये डोकवले यमुना मैयाच्या. कृष्ण नाही दिसला, कृष्णाचं शरीर राधेचं दिसलं. कृष्ण हसला, डोळ्याला पाणी आलं. मीच राधा आहे, मीच कृष्ण आहे. कुठे पाहिलं जाऊ मी त्याला? 6व्या अध्यायाचा परवा विषय निघला होता. माझ्या अर्जुनाला जर आता पूर्ण ज्ञान झालं तर माझ्याकडे काही प्रेम आहे अजून शिल्लक. माणसं पूर्ण ज्ञानाचा आव आणतात. ज्ञान आघात प्रघात आहे. जीवाला पूर्ण ज्ञान काल आज आलेले होत नाही. नाम केवढंय, देहामध्ये किती किलोमीटर चालतंय, किती वेळा जातंय, किती वेळा येतंय, स्वतःवर लक्ष नाही. आणि जोपर्यंत आपल्यावर लक्ष नाही, ऐक ज्ञानाचे लक्ष. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या ना बोलीचे ज्ञान. आपण आपल्याला पाहिलं पाहिजे डोळे झाकून. शांत एकांत द्वैतामध्ये आहोत आपण.
तुम्ही इथं आलेच नसते. कुणी कोणालाही बांधलेलं नाही. सुटून जायचंय म्हणजे काही कळलं पाहिजे. आपण आपली सुटका करायची. सगळ्यातलं मन बाजूला काढायचंय आणि सगळ्यातलं मन बाजूला काढून त्या परमात्म्याकडे लावायचंय. खरंच देवाला माणसाच्या शरीराची खूप गरज आहे. आपली गरज आहे देवाला हे अजून आपल्याला माहित नाही. नाम घेणाऱ्या देवाला किती आवडतो हे आपल्याला माहित नाही. तुकाराम महाराज सांगतात, अविनाश करी आपुलिया ऐसे लागी मना पिसे गोविंदाचे विठोबार मरणाची सरे उत्तमाची ओरे कीर्ती मागे. मरण जिवंतपणे मेल्यावर नाही. मरण माझे मरून गेले मर गेले अमर. ठाव पुशिला भोळ पुशिला वस वसले देह भाव. आला होता गेला पोर धरीला धीर जीवनी. तुका म्हणे बुणादीचे झाले साथ उजवणे. काहीतरी शिल्लक आहे, पेव भरून ठेवलेला आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काय करायला पाहिजे? जिथून आलो तिथे पोचवायचंय आपल्याला. जिवंतपणे आपण मरणारे नाहीत. आपण आत्मस्वरूप आहोत, पण आपल्या डोक्यात मरण भरलेलं आहे. नवऱ्यात बोलणारे ते दाखवतात. चांगला विचार करा थोडासा. तुकोबारे सांगतात मरण संपून जाते. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. येणारी मायका दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. सांगा राम आले गेले मेले का? काय सांगतोय मी? राम आले गेले मेले का? मेले असते तर आपण जयंती आणि पुण्यतिथी केली नसती, सप्ते केले नसते. साधू संत आले गेले, ज्ञानोबाराई तुकोबाराय मेले का? मेले जर असते तर आपण वारी केली नसती. रस्त्याने ज्ञानोबा माऊली तुकाराम, रस्त्याने तुकोबारायचं ज्ञानोबारायचं भजन केलं नसतं. जसं चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोबा तुकोबा संत महात्मे आहेत. चंद्र सूर्य असेपर्यंत देवदेवता आहे. तुम्ही आपण पण आहोत. मनामणीचं नाही करायचा परमार्थ. अमरा अमरा खरे की पा खोटे न म्हणा देह माझा ऐसा. मग भरवसा कळेल कैसा लाख सकाळी कह्या फुले. देवची बरे तुका म्हणे खरे आम्ही. बरोबर. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्ही बसलात ना, खरे देव तुम्ही आहात. हजारो वर्ष ऐकले तरी तुमच्या टकुऱ्यात शिरायचं नाही. खरे तुम्ही, खरे देव तुम्ही आहे. देवामुळे आला, देवामुळे आता 2 घास काही केला तर गुंदे करायची आज हे आहे, पौर्णिमा आहे. नवनाथ भाऊ, सकाराम भाऊ उत्तरेश्वरची तब्येत बरी नाही म्हणून आले नाहीत. विजूचं काहीतरी काम निघालं म्हणून आला नाही, पण येतात करतात सगळे जण. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. खरं म्हणजे आम्हाला आता 2 कीर्तन करायची 1-1 तासाची. पण काय बदल झाला माहित नाही.
सकाराम म्हटलं नाही ताईच कीर्तन करा आणि त्याला माहिती आहे बरं का. तुका म्हणे मेलो सांगता सांगता तुम्हाला थांबून मेलो सांगता सांगता पण ऐकायला कोणी तयार आहेत का नाही. मग ऐकत जावा जरा. ज्ञानेश्वर माऊली आपला तो एक देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुख नव्हे. तुम्हाला आपलं सुख पाहिजे काय करायचे देवाला आपलं करायचे. येण्याची माईक दुःखाची जनती. कुणी गेलं का त्याच्याबरोबर ते उठलं कपडे घातली आणि महाराजाबरोबर निघून गेला परत घरी आला नाही. येरती माईक दुःखाची जनती नाही आली अंती अवसान. गुरुला अविनाशी तत्व जगायची अक्कल पाहिजे. अविनाश करी गुरुला काय अक्कल पाहिजे. हा दिसतंय ते नाशिवंत आहे आणि नाशिवंतामध्ये राहतो तो अविनाशी आहे. तुकाराम महाराज म्हणते त्या गुरुने शिष्याला अविनाशी तत्वाचं सांगायचे बाकीचं बोलायचं नाही. अविनाश करी आपुली यायचे लावी मनापिसे गोविंदाचे. त्याच्यानंतर मनाला देवाचं वेळ लागलंच पाहिजे नामाचं वेळ लागलंच पाहिजे. त्याला नाम सोडून गुरुला काही आवडू नये. कारण प्रत्येक उपाधीमध्ये गुरु शिरलेला भरलेला असतो. मदर गाई कुणाची हे सगळे त्या ताईच्या ती लोक बघा. आता मी का बदलले तुम्ही म्हणा अगर नका म्हणू पण शिक्का पण असा पडला पाहिजे. ज्ञानदेवी नाम देवी शब्द वापरलाय. रामकृष्ण येणे दश दिशा. 10 दिशाला परमात्मा आहे. कोणाला कळेल हरीची या दासा. हरी 10 दिशा भावे जैसा तैसा. सगळ्यांना नाही. सगळ्यांना काल नाही आज नाही उद्या नाही करत त्यांना माहित नाही मी देवाचा आहे. ज्याला कळाले काल मी देवाचा आहे आज मी देवाचा आहे उद्या मी देवाचाच राहील मेलो तरी मी देवाचा राहील. प्रपंचाचं होऊन राहू नका. प्रपंचाचं होऊन राहिला तर परत डुंगण धुवायला यावं लागेल. पोराचं परत धुणं भांडी करायला यावं लागेल. नक्की याचायला लावावं लागेल. नसल यायचं प्रपंचात सुखादुःखाला निमित्त व्हायला तर ईश्वराचा आविष्कार करा. जिवंतपणी मरण संपलेलं असते. मरणच नाही आपल्याला याचा अनुभव करायचा आहे. तुका म्हणे का मरणाची सरी उत्तमाची वेळ कीर्ती मागे. साधू संतांनी अनुभव केला आपल्यापर्यंत आलं. बाबांसारखा महात्मा भेटला. मला काल आज आणि उद्या काही येऊच नाही पण आपल्यासारखं कोणाकच नसतं. आपल्याला असं कोणी नाही म्हणत याच्यासारखं त्याच्यासारखं. आपलं आपल्याच सारखं कोण हे जर कळलं तर ते कळलं आणि हे जर कळलं नाही तर ते काल आज आणि उद्या कळणार नाही. म्हणून झालेली सेवा साधू संतांच्या चरणी कृष्णाच्या चरणी राधेच्या चरणी गुरुदत्ताच्या चरणी हृदयाच्या सद्गुरूच्या चरणी तुम्हाला सर्व सज्जनांच्या मायबापांच्या चरणी अर्पण करतो. मी इथेच थांबतो. मला तू काय म्हणायचं